लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. 2023 हे वर्ष संपणार असून 2024चा उदय होणार आहे. यामुळे तुम्हीही घरात नवीन कॅलेंडर लावण्याचा विचार करत असाल तर वास्तूचे नियम लक्षात घेणे आवश्यक आहे. वास्तूनुसार योग्य दिशेत कॅलेंडर लावल्याने नशीब फळफळते, तसेच कोणत्याही कामात अडथळा येत नाही. दरम्यान चुकीच्या ठिकाणी कॅलेंडर लावल्याने कुटुंबातील व्यक्तींना प्रत्येक गोष्टीत अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे नवीन वर्षाचे कॅलेंडर वास्तूमध्ये लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण भिंतीवर कॅलेंडर लावू नये. यामुळे घरातील व्यक्तींच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात आणि कुटुंबातील प्रमुखाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. घराच्या पूर्व, पश्चिम आणि उत्तर दिशेला कॅलेंडर लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते आणि घरात आनंदाचे वातावरण राहते. जुनी कॅलेंडर घरात ठेवू नये, त्यामुळे प्रत्येक कामात अडथळे निर्माण होतात. वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर मुख्य दरवाजावर किंवा दरवाजासमोर आणि दाराच्या मागे लावू नये. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. वास्तूमध्ये पूर्व दिशा ही सूर्यदेवाला समर्पित मानली जाते. उगवत्या सूर्याच्या दिशेने लाल आणि हिरवे कॅलेंडर लावणे खूप फायदेशीर आहे. घराच्या उत्तर दिशेला कॅलेंडरसोबत निसर्ग, धबधबा, वाहणारी नदी किंवा लग्नाचे फोटो लावणे शुभ मानले जाते. घराच्या उत्तर दिशेला हिरवे किंवा पांढरे कॅलेंडर लावा. वास्तूनुसार सोनेरी किंवा राखाडी रंगाचे कॅलेंडर लावल्याने घरात सुख समृद्धी येते आणि संपत्ती वाढते. घरात हिंसक आणि दुःखी चेहऱ्यांची चित्रे किंवा फोटो असलेले कॅलेंडर लावणे टाळावे. जुन्या कॅलेंडरवर कधीही नवीन कॅलेंडर ठेवू नये, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा संचारते. घरात असलेले कॅलेंडर फाटले असेल तर लगेच बदला. फाटलेले कॅलेंडर वापरल्याने घरातील नकारात्मकता वाढते. तर घरामध्ये कॅलेंडर लावत असताना या गोष्टी जरूर लक्षात ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.